नमस्कार. मी जयाज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा मँगो केक. खूप छान आणि चविष्ट असा. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे, ह्या वाटीच्या नुसार. त्यानंतर मी 2 आंबे कापून घेतलेले आहे, 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. मी ते साखरेचा वापर करत नाही, त्याऐवजी गुळाचा वापर करते. तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल. आता आपण गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण कापलेले मँगो हे देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि ते दोन्ही मिळून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आपण एका मोठ्या बाउलमध्ये रवा घेऊया. त्यात आपण आता पाऊण वाटी तेल टाकूया. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण तयार केलेलं गूळ आणि आंब्याचं मिश्रण आपण त्यामध्ये टाकूया. ते मिश्रण टाकल्यानंतर आपण पुन्हा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण केक्समध्ये रवा गूळ याचा वापर केलेला आहे. आपण मैदा वापरलेला नाही. मैद्याऐवजी रवा आणि साखरेऐवजी गूळ वापरलेला आहे. म्हणजेच आपण इथे सर्व हेल्दी असं वापरलेलं आहे. आता आपण यामध्ये फ्लेवरसाठी पाऊण चमच विलायची टाकूया. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकली तरीही चालेल, पण विलायचीने छान फ्लेवर येतो. त्यानंतर आपण हे मिश्रण पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण घट्ट आहे थोडंसं. आपण यामध्ये दही घालणार आहोत, पण त्याआधी आपण 10 मिनटं हे मिश्रण झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून रवा चांगला फुलेल. आता आपण 10 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत मी इथे केकचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी तेल लावून घेते सर्व बाजूंनी. त्यानंतर इथे मी बटर पेपरचा वापर करणार आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावू शकता. जर बटर पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपरऐवजी त्यामध्ये सर्व बाजूंनी मैदा पसरून लावू शकता. बटर पेपरला वरच्या साईडने देखील तेल लावायचं आहे. आपलं केकचं भांडं तयार आहे. आता आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी मीठ आणि स्टँड ठेवलेलं आहे. आता आपण ही कढई 5 ते 10 मिनटासाठी फ्री होण्यासाठी ठेवणार आहोत. मीडियम फ्लेमवरती आपण ठेवणार आहोत. आपण बघू शकता आपलं बॅटर घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये रवा असल्यामुळे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर 1.5 चम्मच, हा चम्मच छोटा चम्मच आहे तर 1.5 चम्मच बेकिंग पावडर घालूया. अर्धा चम्मच बेकिंग सोडा घालूया व हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण घट्ट आहे, त्यामुळे आपण यामध्ये दही घालणार आहोत. मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे. थोडंसं आपण त्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया.
आपल्याला बॅटर बनवण्यासाठी जशी आवश्यकता असेल तसं करून आपण थोडं थोडं दही त्यात घालणार आहोत. आपलं बॅटर अजून घट्ट आहे, त्यामुळे मी बाकी उरलेलं दही देखील त्यामध्ये टाकणार आहे. पूर्ण 1 वाटी दही मला इथे लागलेलं आहे. आता आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खूप हेल्दी असा केक बनवतोय आपण. त्यामध्ये अंडा, मैदा आणि साखर हे बिलकुल नाही आहे. आपण दह्याऐवजी दुधाचा वापर केला तरी चालेल. आता आपलं बॅटर तयार आहे. आपण केकच्या भांड्यामध्ये सर्व बॅटर टाकून घेऊया. हा केक 2 ते 3 दिवस सहज टिकतो फ्रीजमध्ये जर ठेवला तर. त्यानंतर तुम्ही मुलांना काही स्वीट खावंसं वाटलं तर तुम्ही तो देऊ शकता. आपण थोडंसं बॅटर ठेवलं आहे आणि आतमध्ये टुटी फ्रुटी टाकून घेतो आहे. त्यानंतर आपण बाकी उरलेलं बॅटर देखील त्यामध्ये टाकणार आहोत. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अगदी पौष्टिक असा केक आहे हा. घरी अवेलेबल असलेल्या सर्व साहित्यातून तुम्ही बनवू शकता. आपला केकच्या भांड्यामध्ये टाकून झालेला आहे. आता आपण याला वरतून ड्रायफ्रूट्सने सजवणार आहोत. त्यासाठी मी इथे पिस्ता आणि काही बदाम घेतलेले आहे. आपण ते सर्व बाजूने टाकून घेऊया. काही टुटी फ्रुटी देखील त्यामध्ये टाकूया. मस्त दिसतोय आपला केक बेक होण्याच्या आधीच. आता आपण स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे सर्व दाबून घेऊया. आता आपण केकच्या भांड्यात टॅप करून घेऊया, जेणेकरून जे काही एअर बबल्स असेल ते निघून जातील. फ्री हीटवरती कढई ठेवून 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण त्यावरचं झाकण काढून घेऊया व त्यामध्ये केक बेक करण्यासाठी ठेवूया. त्यावरती झाकण ठेवून आपण 30 ते 40 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहोत. आपण सुरुवातीचे 10 मिनिटं मीडियम फ्लेमवरती बेक करणार आहोत. त्यानंतर 20 मिनिटं ते 25 मिनिटं आपण हे स्लो फ्लेमवरती बेक करून घेणार आहोत. 40 मिनिटं झालेली आहे. आता आपण बघूया, आपला केक मस्त दिसतोय, फुगला देखील आहे. आता आपण यामध्ये चाकू घालून बघूया, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला केक शिजलाय की नाही, म्हणजेच बेक झालाय की नाही. तर आपण बघू शकता चाकूचं टोक एकदम क्लीन निघलेलं आहे, म्हणजेच आपला केक 40 मिनिटामध्ये मस्त बेक झालेला आहे. आता आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवूया व थंड झाल्यानंतर आपण त्याला केकच्या भांड्यामधून बाहेर काढून घेऊया. खूप मस्त आणि सुंदर असा दिसतोय आपला केक, तुम्ही बघू शकता.
आता आपला केक थंड झालेला आहे आणि त्याच्या कडा देखील सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण एक प्लेटमध्ये तो काढून घेऊया. केकच्या भांड्याला टॅप करून तो आपण अलगद काढून घेणार आहोत. आपला केक व्यवस्थित निघालेला आहे. आता आपण त्याला सरळ करून घेणार आहोत. त्याचा बटर पेपर काढून घेतल्यानंतर खूप सुंदर झाला आहे आपला केक. मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. मस्त स्पंजी पण देखील झालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला आणि मुलांना खूप आवडेल हा केक. आणि आवडला तर मला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.